गेल्या अनेक दिवसांपासून संजय शिरसाट यांच्यावर वेगवेगळे आरोप झाले. मात्र आता जो आरोप झालाय तो त्यांच्या पक्षातूनच झालाय. पक्षात 2 गट निर्माण झाले आणि याला कारणीभूत संजय शिरसाट असल्याचा आरोप केला जातो आणि आरोप करणारे जिल्हा प्रमुख माझ्यासोबत आहे जनता साहेब. मला एक सांगा, तुमची नाराजी पक्षावर आहे की आणखी कुणावर? माझी नाराजी बिलकुलच पक्षावर नाहीये. माझी नाराजी ही फक्त आणि फक्त जी कार्यपद्धती पालकमंत्री म्हणून संजय शिरसाट साहेबांनी जी राबवलेली त्याच्यावर माझी नाराजी आहे. आणि ही नाराजी वैयक्तिक राजेंद्र जंजाळ म्हणून नाही, ही नाराजी पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून आहे. आपण बघितलं असेल शिवसेनामध्ये जिल्हा प्रमुख हे पद जे असतं ते अतिशय महत्त्वाचं असतं. जिल्ह्यात होणाऱ्या संघटनात्मक बैठका असतील, जिल्ह्यामध्ये होणाऱ्या नियुक्त्या असतील, जिल्ह्यामध्ये निवडणुकीचे जे धोरण आखायचं त्या बाबतीत जिल्हा प्रमुखाची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असते. आपण बघितलं असेल मागच्या काही काळामध्ये महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी अनेक बैठका घेतल्या गेल्या आणि त्या बैठकीमध्ये मला बोलवलं जात नाही, मला बाजूला ठेवलं जातं आणि निश्चित याचं कारण काय हेही मला सांगितलं जात नाही. मी अनेक वेळेस पालकमंत्री महोदयाशी संपर्क केला. त्यांना सांगितलं, जर तुम्हाला माझं काम आवडत नसेल तर मला जिल्हाप्रमुख पदावरून बाजूला करा. त्या बाबतीतही ते कोणत्याच प्रकारची भूमिका घेत नाही आणि खऱ्या अर्थानं जे कार्यकर्ते माझ्यासोबत माझ्यावर विश्वास ठेवून पक्षामध्ये आलेले आहेत, त्या कार्यकर्त्याची निवडणूक आता डोळ्यासमोर आहे आणि त्या कार्यकर्त्याला वाटतंय की आता आमच्यावर अन्याय होण्याची शक्यता आहे. कारण जिल्हाप्रमुखमधून तोच माणूस जर बाजूला असेल तर कार्यकर्त्याला न्याय कसा मिळणार ही सुद्धा भूमिका कार्यकर्त्यामध्ये आहे. त्याच्यामुळे मी नाही तर सगळीच फळी या ठिकाणी बोटावर मोजणारे जर 5-10 लोक सोडले तर सगळेच लोक नाराज आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पक्षामधून जे एवढे सगळे लोक चालले आहेत, जिल्हा महिला आघाडीचे नेते गेले आहेत, आणखी काही लोक गेले आहेत, तर हे सगळ्यांचं हेच कारण आहे? सगळ्यांचं कारण हेच आहे. कारण हे बघा, राजकारणामध्ये कोणी जेव्हा काम करत असताना जर त्याला पक्षामध्ये मान सन्मान मिळत असेल, मध्ये त्याच्या कॅपॅसिटीनुसार त्याला काम करायला संधी मिळत असेल, तर कोण कुठं कशाला जाईल. म्हणजे ज्यावेळेस पक्षाचं यावेळेस अस्तित्वच नव्हतं, ज्यावेळेस लोक आम्हाला गद्दार खोके म्हणून चिडवायचे, शिव्या द्यायचे, ज्यावेळेस आम्हाला उबाटाच्या लोकांच्या अंगावर द्यायची वेळ आली, निवडणुकामध्ये जेव्हा आमच्यावर आरोप झाले, त्यावेळेस लोकांनी खऱ्या अर्थाने रक्त जाळून काम केलं. मराठवाड्यामध्ये एकमेव संभाजीनगरची लोकसभेची सीट आम्ही जिंकली. थोड्या नव्हे तर 1,40,000 मताच्या लीडने ती जिंकली. या जिल्ह्यामधल्या सगळ्या जागा महायुतीने जिंकल्या. म्हणजे तो कार्यकर्ता चांगलं काम करणारा असेल तेव्हाच ते शक्य होईल ना. आणि थांबवलं जात नाही या लोकांना? आम्ही प्रत्येक वेळेस सांगण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही शिंदे साहेबांच्या कानावर सुद्धा या गोष्टी सांगितलेल्या आहे. परंतु एवढ्या जाहीरपणे मी आजपर्यंत कधी या भूमिका मांडल्या नव्हत्या. आता मला माझ्यासमोर पर्यायच नाहीये. आता मला हे जाहीरपणे बोलावंच लागणार. कारण मी जर जाहीरपणे बोललो नाही तर ही खदखद कार्यकर्त्याच्या मनामध्ये तशीच राहणार आणि निश्चित या खदखदीचं रूपांतर एखाद्या दिवशी मोठ्या उद्रेकामध्ये होणार आणि त्याची पूर्ण जबाबदारी जिल्हाप्रमुख म्हणून माझी येणार. त्याच्यामुळे मी आत्ताच शिंदे साहेबांना सांगणार आहे की बाबा हे असं संघटनेचं पूर्ण चित्र आहे आणि आपण योग्य तो निर्णय यामध्ये घेतला पाहिजे. आपण मध्यस्थी केली पाहिजे. आपण कार्यकर्त्याशी बोललं पाहिजे. आपण कार्यकर्त्याच्या भावना जाणून घेतल्या पाहिजे. आपण त्रयस्थ माणसाच्या मार्फत या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं नेमकं काय चाललंय, शिवसैनिकांच्या काय भावना आहेत या माहिती करून घेतल्या पाहिजे. मोजकी तुम्ही आता बोलले की 4-5 लोक सोडले, तर ते 4-5 लोक म्हणजे काय? कुणाला जवळ? मी नाव कोणाचं घेणार नाही, परंतु सगळेजण बघतात की ज्या वेळेस खऱ्या अर्थानं पक्षाला कार्यकर्त्याची गरज होती, ज्या वेळेस यांच्या कार्यालयावर लोक दगड घेऊन कार्यालय फोडायला येत होते, त्यावेळेस सगळं विसरून त्या ठिकाणी आडवे उभे राहणारे कार्यकर्ते आज त्यांच्या सोबत नाही. नाव मग मी कोणाचं घेणार नाही. हा प्रत्येक त्या कोणाला जवळ करायचं, कोणाला दूर करायचं हा त्यांचा निर्णय आहे, त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे. परंतु संघटना म्हणून जे लोक पडत्या काळात आपल्यासोबत होते त्या कार्यकर्त्यांना विसरलं नाही पाहिजे. हे एकनाथ शिंदे साहेबच सांगतात. आपण अनेक त्यांच्या भाषणाच्या क्लिप बघा, ते अनेक वेळेस म्हणतात. निवडणुका झाली की कार्यकर्ता नावाडता होतो. निवडणूक झाली की असं वाटतं की तो आपल्याजवळ नसला पाहिजे. तर ह्या गोष्टी राजकारणामध्ये आहे, परंतु शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये असं होईल असं कार्यकर्त्याला अभिप्रेत नाही. बरं, अनेक बैठका होत आहे आता निवडणुकीच्या अनुषंगाने, तुम्ही कुठंच दिसत नाही, तर जाणीवपूर्वक सगळं डावललं जात आहे आणि कोण डावलतं? आता पालकमंत्री या जिल्ह्याचे निवडणुकीचे प्रमुख आहेत. जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली आहे. बैठक जे घेतात मला बोलवत नाही म्हणून मी जात नाही. मग याचा अर्थ सरळ आणि स्पष्ट आहे की पालकमंत्री बोलवत नाहीत. का बोलवत नाही या बाबतीतही मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.
परंतु समाधानकारक उत्तर त्यांनी मला दिलं नाही. मी हेही सांगितलं की माझ्यापेक्षा चांगला कॅपेबल जर कोणी जिल्हा प्रमुख म्हणून तुमच्याकडे असेल तर मला बाजूला करा, त्याला जबाबदारी द्या, पण पक्षाचं नुकसान होऊ देऊ नका. त्या बाबतीतही कोणता निर्णय घेतला जात नाही. शहराचे कार्यकर्ते मुंबई कार्यालयाला पाठवले जाते, माझ्याच कार्यक्षेत्रातली, मला माहित नाही. म्हणजे माझ्या सोबत काम करणारा सहकारी कोण आहे त्याची नेमणूक करण्याचे अधिकार खरं तर जिल्हा प्रमुखाचे आहे. तिथं मला सांगितलं जात नाही. या जिल्ह्यामधले माझ्या कार्यक्षेत्रातले पदाधिकारी नगर परिषदा निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून पाठवले जातात. आजपर्यंत त्यांची पत्र किंवा नियुक्ती किंवा त्यांना जे काही द्यायचं ते जिल्हा प्रमुखाच्या लेटर हेडवर सहीने दिलं जात होतं. पहिल्या वेळेस पालकमंत्र्यांच्या लेटर हेडवर ते दिलं जात आहे. यालाही जोडून एक आणखी एक प्रश्न आहे की असंही बोललं जातं आणि जे दिसतंय आणि ती टीका होते की त्यांची मुलगी असेल किंवा मुलगा असेल यांनी सगळा म्हणजे पक्षाच्या ते कार्यक्रम आणि बैठका पण ते घेत आहेत. ते जर कार्यक्षम असतील तर त्यांना जिल्हा प्रमुख केलं पाहिजे. आम्ही त्यांच्या नेतृत्वात काम करायला तयार आहे. परंतु मी पदावर असताना अशा पद्धतीने मला न सांगता, मला न बोलवता जर बैठका घेतल्या जात असतील, मला बाजूला ठेवून महानगरपालिकेच्या इच्छुकांची यादी तयार केली जात असेल, तर मग माझ्या सोबत आलेले जे पदाधिकारी आहे की ज्यांनी गेल्या 2.5 ते 3 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं पक्षाला ताकद देण्याचं काम केलं, त्यांचं काय? पक्ष एका कुटुंबाकडे गेला. नाही, पक्ष कुटुंबाकडं गेला नाही अजून. पक्ष एका कुटुंबापुरतं मर्यादित करण्याचा प्रयत्न निश्चित झाल्याचं दिसतंय. परंतु खऱ्या अर्थानं कोणताच स्वाभिमान असलेला कार्यकर्ता हे मान्य करणार नाही. शेवटचा आणि प्रश्न तुम्हाला सांगतोय की मला आजही कोल्हापूरच्या अधिवेशनामध्ये आमचे खासदार श्रीकांत शिंदे साहेबाचं एक वाक्य आजही आठवतंय की अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा वो हकदार होगा. तर जो हकदार असेल त्याला न्याय दिला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. शेवटचा प्रश्न, जेव्हा जेव्हा सगळी अशी नाराजी असते तर नाराज नंतर अशा बातम्या येतात की पक्षात जाणार. तुमचं काही असं ठरलंय किंवा आता वाटतंय की आता थांबायला पाहिजे म्हणून? हे बघा, नाराज असल्यावर पक्षात जाण्यासाठी या पक्षाची अशी अवस्था आहे ती सुधारली पाहिजे अशी भावना कोणी व्यक्त करत नसतं. मी ती भावना व्यक्त करतो. आणि मला दुसऱ्या पक्षात जायचं असतं तर मी तिथं गेल्यावर आरोप केले असते. मी पहिले आरोप नसते केले. आणि मी जे आरोप करतोय आजही माझी समोरासमोर बसायची तयारी आहे. शिंदे साहेबांनी त्रयस्थ माणूस द्यावा, समोर बसावं आणि मी जे काही प्रश्न उपस्थित केले त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. मी चुकीचा असेल तर मी पक्ष नाही, राजकारण सोडायला तयार आहे. पण अशीच परिस्थिती असली तर निर्णय घ्यावा लागेल. अशी परिस्थिती कोणी पण, हे बघा, राजकारणामध्ये कोणी सुद्धा मोठं होण्यासाठी, पुढे जाण्यासाठी काम करत असतं. तुम्हाला वेळोवेळी जर दाबलं जात असेल, वेळोवेळी तुमचा जर अपमान होत असेल तर कोण कशाला थांबल? मीच काय, कोण कशाला थांबल? परंतु आजही मला शिंदे साहेबांवर विश्वास आहे. कारण एकनाथ शिंदे साहेब हे शिवसेनेचे शाखा प्रमुख, तेही महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपर्यंत त्यांचा राजकीय प्रवास अतिशय संघर्षाचा. कार्यकर्ता म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेले आहे. ते जिल्हा प्रमुख सुद्धा राहिलेले, ते सभागृह नेता म्हणून सुद्धा राहिलेले. आणि त्यांना निश्चित कळतं की कार्यकर्त्याच्या मनामध्ये काय, आणि त्यांची भावना कार्यकर्त्याला न्याय देण्याची त्यांच्या अनेक भाषणातून त्यांनी बोलून दाखवलेली. म्हणून त्यांच्यावर माझी अपेक्षा आहे. पर्याय मोकळे आहे सगळे. पर्याय प्रत्येकाला मोकळे असतात. पर्याय प्रत्येकाला मोकळे असतात. आज मी थांबलो म्हणून पक्ष त्यांचा थांबणार नाही. मी थांबलो म्हणून पालकमंत्र्याचं काम बंद होणार नाही. तिथं लोक आहेच, ते काम करताच आहे. पर्याय सगळ्याला मोकळे असतात. परंतु जे प्रेम आपण या पक्षावर केलेलं आहे, मेहनत आपण या पक्षावर केलेली आहे, जे रक्त आपण या पक्षासाठी जाळलंय, ज्यावेळेस लोक खोके गद्दार म्हणून आम्हाला चिडवायचे, ज्यावेळेस आमच्या अंगावर उबाटाचे लोक यायचे, ज्यावेळेस लोक हातामध्ये दगड घेऊन यांचं कार्यालय फोडायला निघाले होते, त्यावेळेस त्या ठिकाणी आडवं उभं राहून त्यांच्याशी संघर्ष करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. वाईट हेच वाटतं की जेव्हा पक्षाची वाईट वेळ होती तेव्हा आम्ही दिसत होतो, आम्ही होतो. परंतु जेव्हा पक्षाला आता चांगले दिवस आले, जेव्हा कार्यकर्त्याला वाटतं की नाही आता आपला पालकमंत्री, आपलं काहीतरी होईल, आपलं ताकद मिळेल, तेव्हाच कार्यकर्त्याला जर बाजूला केलं जात असेल तर निश्चितच पर्याय मोकळे. हे होते राजेंद्र जंजाळ. आणि गेल्या अनेक दिवसांपासून जी खतखत सुरू होती, जी त्यांच्यासोबत घडत होती ते त्यांनी सांगितलं आहे. आणि सोबतच आता संभाजीनगरची शिवसेना एका कुटुंबाच्या हातात जाण्याच्या दिशेने प्रवास सुरू आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. आणि या सगळ्या प्रकरणात आता एकनाथ शिंदे यांच्याकडे ही सगळी बाब सांगणार आहे आणि यावर त्यांनी निर्णय घ्यावा असं जंजाळ म्हणाले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल चव्हाणसह मी मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर.